एका तरुणाला कळालं होतं की समुद्राच्या पलीकडे खूप सुंदर आयुष्य आहे आणि याची सुद्धा इच्छा जागृत झाली की आपणही समुद्राच्या पहिल्या तीरावर गेलं पाहिजे आणि तेवढं सुंदर आयुष्य जगलंच पाहिजे। उत्साहाच्या भरामध्ये तो समुद्रावर गेला आणि तिथून त्याने एक होडी खरेदी केली आणि त्याच उत्साहाच्या भरामध्ये त्यांनी होडी वल्हवायला सुरुवातही केली। भरपूर वल्हवून झाल्यानंतर त्याचे हातपाय दुखायला लागले, पण तरी सुद्धा त्याला पलीकडचं ते स्वप्नवत जग खुणावत होतं आणि म्हणून त्याचं वल्हवणं चालूच होतं। नंतर तर पाय खूप दुखू लागले, हातही प्रचंड दुखू लागले। संध्याकाळही होत आली आणि त्याला किनारा कुठेच दिसत नव्हता। जिकडे तिकडे अथांग समुद्रच समुद्र, सगळीकडे फक्त पाणीच। कुठेतरी किनारा असेल हे त्याच्या दृष्टिक्षेपातही येत नव्हतं। जेव्हा रात्र व्हायला लागली तेव्हा मात्र तो घाबरला। म्हणजे शरीर तर पूर्णपणे थकलं होतंच, पण अजूनही सगळीकडे फक्त पाणीच दिसत होतं आणि आता रात्रीच्या वेळी तर व्यवस्थित होडी वल्हवताही येणार नाही। म्हणून शेवटी घाबरून त्यानं जोरजोरात हाका मारायला सुरुवात केल्या आणि जवळूनच आवाज आला, काय रे पोरा, काय झालंय? एवढ्या जवळून आवाज आलाय, आपल्याला भास तर झाला नाही ना? पण पुन्हा त्यांना मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा तोच आवाज त्याच्या कानावर आला। म्हणून त्यानं वळून पाहिलं तर मागे किनाऱ्यावरच एक मनुष्य होता। तो त्याच्याचकडे बघत होता आणि काय झालं म्हणून विचारत होता। या तरुणाला काही समजलंच नाही की किनारा एवढ्या आपल्या मागेच होता, पण आपल्या नजरेत न येता आपण पुढेच कसं काय वल्हवत राहिलो। आणि जेव्हा तो किनाऱ्यावर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आपण होडी नुसतीच वल्हवत होतो। ही होडी जी खुंटीला बांधून ठेवलेली होती त्या खुंटीची दोरीच आपण सोडलेली नव्हती। म्हणजे अख्खा दिवसभर त्यानं होडी वल्हवण्याचे जे श्रम घेतलेले होते ना, ते संपूर्णतः वाया गेले होते। अति उत्साहाच्या भरात असं होतं। असं काही तुमच्याही बाबतीत झालंय? त्याचा अख्खा दिवस, अख्खे श्रम वाया गेले। तुमचे कदाचित तसे श्रम वाया गेले नसतील, पण उत्साहाच्या भरात आपण काहीतरी करायला गेलो आणि मूलभूत अशीच गोष्ट विसरून गेलो होतो। असं काही जर घडलं असेल ना, तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल। थँक्यू।